देवांचा राजा जर इंद्र बनायचा असेल ना, तर त्या राजाला 100 यज्ञ करावे लागायचे. किती? 100 यज्ञ. ती यज्ञ असे नाही 4:30ला सुरुवात आणि 5ला आरती. ती यज्ञ वर्षानुवर्ष चालायची. आणि ती असं चमच्याने तूप टाकून नाही, हत्तीच्या सोंडी एवढी धार अखंड ज्या यज्ञ कुंडामध्ये अखंड चालते त्याला यज्ञ म्हणतात. नाही तर आपलं सत्यनारायण 4:30ला सुरुवात, 5ला आरती. आणि त्याच्यात बी आपल्या सुपाऱ्या पाहण्याजोग्या. सत्यनारायणाला सुपाऱ्या कोणत्या असतात आपल्या? खरं बोला, खोटं नाही बोलायचं बरं का. शिवपुराण कथा आहे. कोणत्या असतात? खाण्याच्या एवढ्या नाही, मग अशा बारीक बारीक. त्या पण 25-25 सत्यनारायण केलेल्या डबल ग्रॅज्युएट. त्याच पुन्हा पुन्हा सत्यनारायणाला वापरण्यात जाणाऱ्या सुपाऱ्या असे यज्ञ आपले. आणि मग सत्यनारायणाला जर सुपाऱ्या खोट्या, सत्यनारायण सुद्धा तुम्हाला खोटाच ना. मग खरा कस काय मिळेल? तो काय भाजीपाला आहे? देवाशी खोट केल्यानंतर देव काय एवढा साधा आहे? आणि देवाचं एक ठरलेलं आहे बरं का. तुकाराम महाराज लिहितात, तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही माझे ठाई तुम्ही माझे ठाई जैसा भाव धरा आणि तैसाच मी खरा तुम्हाला घे. तुकाराम महाराज काय म्हणतात? देव असा म्हणतो का तुम्ही जर माझ्या ठिकाणी जसा भाव धराल मी तुम्हाला तसा. तुमचा भाव खोटा, मी तुम्हाला खोटा. आता कीर्तनाची जागा नाही, नाही तर मी कीर्तनामध्ये उदाहरण सांगतो. एक जण गेलं पंढरपूरला, बायको म्हटले अख्खं गाव गेलं पंढरपूरला आणि तुम्ही काय करता इथं? हे घ्या 500 रुपये जा पंढरपूरला. 500 रुपये घेतले. त्या काळामध्ये 200 रुपये तिकीट होतं एका बाजूला. 200 जायला, 200 यायला आणि 100 रुपये खर्चायला. गेलं पंढरपुरात, दर्शन वगैरे, प्रसाद अमकं तमकं सगळं घेतलं. पण त्याच्यामध्ये 5 रुपयाचा ठोकळा खोटा आला. खोटा म्हणजे तो चालणारच नाही. मग ते 5 रुपये बघितल्यानंतर विचार करू लागला, आता घरी तर बायकोला हिशोब द्यावा लागेल. धाकात होत ते. कोणाच्या? हिशोब द्यावा लागेल ना. म्हणून त्याने हिशोबाला ते 5 रुपये लागावे म्हणून प्रसादवाल्याकडे गेला का प्रसादवाला म्हणतो हे चालत नाही. माळीवाल्याकडे गेला का माळीवाला म्हणतो हे चालत नाही. वैतकला 3 दिवस झाले, निघाला घराकडं, पैसे कटलेच नाही. बस मध्ये बसला, गाडी निघाली. नगरला गाडी आली, अहिल्यानगरला. त्याने विचार केला आता गाडी अर्धा तास थांबणार आहे ना, आपण वड्यावाल्याला देऊन पाहू, काकडीवाल्याला देऊन पाहू, चहावाल्याला देऊन पाहू. अर्ध्या तासामध्ये एवढे विकणारे विक्रीकर येऊन गेले. पण सगळ्यांनी सांगितलं हे 5 रुपये चालत. मग आता त्याची खात्री पडली का घरी गेल्यानंतर बायको आपल्याला बोलल्याशिवाय राहणार. पण त्याच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली. त्यांनी काय केलं विचार, गाडी सुटली का पटकन चालत्या गाडीमध्ये काकडीवाल्याला तरी हाक मारायची, वड्यावाल्याला तरी हाक मारायची. चालत्या गाडीमध्ये एका हातामध्ये पैसे आणि एका हातामध्ये वस्तू. कंडक्टरने दिली ना बेल, गाडी निघाली. 5चं स्पीड धरलं. आता स्टँडच्या बाहेर गाडी म्हणजे काय 90च्या स्पीडने नाही जात, हळूहळूच चालते. मग याला काकडीवालाही दिसला नाही, चहावाला दिसला नाही, वड्यावाला दिसला नाही, पण एक पेपरवाला रस्त्यात होता. मग याने पटकन पेपरवाल्याला हाक मारली, पेपरवाला इकडे. पेपरवाला म्हटला 14 वेळेला याच्या समोरून गेलो, पेपर घेतला नाही. गाडी सुटल्यावर पण आता मागतोस ना. पळत पळत गेला. चालत्या गाडीमध्ये एका हातामध्ये पेपर आणि एका हातामध्ये पैसे. गाडी गेली निघून. टाळी वाजवली. शेजारी बाकावरल्या बसणाऱ्या गृहस्थांनी विचारलं, दादा टाळी का वाजवली?
म्हटले बाबा 4 दिवसापासून 5 रुपये कटवत होतो, कटले एकदाचे. गाडी 2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर पुन्हा टाळी वाजवली. म्हटले आता काय झालं? म्हटले मी नाही पैसे कटवले, मी नाही 5 रुपये कटवले, मी नाही पेपरवाल्याला फसवलं, पेपरच मागच्या महिन्याचा निघाला. पैसे खोटे, पेपर खोटा. हे कोणाचं सांगतो? तुम्ही अजून बसमध्येच आहे का? उतरा खाली. आपला भाव खोटा, देव सुद्धा आपल्याला खोटाच. तुमचा भाव खरा, देव तुम्हाला खरा. या अशा आपले यज्ञ आहेत, या अशा आपले सत्यनारायण आहेत. कधी देव प्रगट होणार? होऊ शकत नाही. नैवेद्य बनवतो, नैवेद्य उगाच तो देव खात नाही म्हणून बरा आहे. नाही तर आपले नैवेद्य याच्या वर नसतात, बरोबर ना? आणि या महिला एवढ्या हुशार असतात ना, नैवेद्य एवढा आणि त्याला स्पेशल भजी काढली जातात अशी एवढी गोल गोल, त्याची कुरडई, त्याच्यावर भात, त्याच्यावर रशी. ते शिकव यांच्याकडूनच. का बरं? आपण पुरणाची पोळी जेवढी खातो तेवढा जर नैवेद्य देवाला ठेवला, नाही म्हणतो का तो? पण आपला भाव नाही ना. नामदेव महाराजांचा भाव खरा होता म्हणून देव स्वतः जेवला. आपण नामदेव महाराजांसारखा भाव ठेवत नाही ना. नामदेव महाराज म्हटले माझा बाप रोज तुम्हाला जेवू घालतो, आज का जेवत नाही? जेवावंच लागेल, नाही जेवलं तर माझं डोकं आपटून मी प्राणत्याग करीन. खावा लागला. आपण म्हणतो देवाला नैवेद्य दाखवून आण, ठेवू पण नको, दाखवून आण म्हणतो. याचा अर्थ आपली ही भक्ती आहे, हा भाव आहे. कधी देव प्रगट होणार? म्हणून पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ होत होते आणि ते यज्ञ वर्षानुवर्ष चालायचे. हत्तीच्या सोंडी एवढी गावठी तुपाची धार. आता घरात जेवायला बसल्यानंतर जर तूप मागितलं ना, चूप म्हटलं जातं. मनी नाही भाव, मनी देवा मला पा